नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण जी क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामधला आजचा हा 20 नंबरचा पार्ट आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे पार्ट आपण पाठीमागे टाकलेले आहेत, ते पण तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर बघा, आजच्या या पार्टमधला पहिला क्वेश्चन आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं करेक्ट आन्सर आहे रघुराम अय्यर, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणाहून झाले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पिंपरी चिंचवड, म्हणजे सी ऑप्शन, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, 100वे जे नाट्य संमेलन झालं होतं जानेवारी 2024मध्ये, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर जब्बार पटेल. डॉक्टर जब्बार पटेल हे त्याचे अध्यक्ष होते आणि ते जानेवारी 2024मध्ये झालं होतं. तर 99 जे नाट्यसंमेलन झालं होतं, मराठी नाट्यसंमेलन, तर त्याचे अध्यक्ष होते श्री प्रेमानंद गज्वी आणि ते झालं होतं तंजावर. तर अशा प्रकारचे दोन्ही नाट्यसंमेलन तुम्ही लक्षात ठेवा, 99 आणि 100व. तर पुढचा क्वेश्चन बघा, मधुमेह हा डॅश डॅश द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर मधुमेह म्हणजे शुगर हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या कोणत्या ग्रंथ अहमदनगर तुरुंगात असताना लिहिलेला आहे? तर जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा डिस्कवरी ऑफ इंडिया, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगरच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे. ग्लिप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांचाच आहे. तर प्रिझन डायरी हा ग्रंथ जेफ्री आर्चर यांचा आहे. जेफ्री आर्चर यांचा आहे. तर अनहॅपी इंडिया हा ग्रंथ लाला लजपत राय यांचा आहे. तसंच डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे. तर नेक्स्ट आहे, भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर एस राधाकृष्ण, हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आहेत. तर मग पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा क्वेश्चन पहा, संस्थानाचे विलिनीकरण करण्याच्या कारवाईत भारताचे गृहमंत्री कोण होते? तर जेव्हा संस्थानाचे विलिनीकरण केलं गेलं तेव्हा गृहमंत्री कोण होते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल. बघा, सध्या यांचं खूप मोठा पुतळा उभारलेला आहे गुजरातमध्ये केवडिया बेटावर. तर पुढचा क्वेश्चन पहा, 1853मध्ये मुंबई ठाणे लोहमार्ग कोणी उभारला? तर मुंबई ठाणे लोहमार्ग, जो की पहिला हा लोहमार्ग आहे आणि त्याची स्थापना कधी झाली ती 1853मध्ये. तर हा उभारलेला आहे लॉर्ड डलहौसीने. पुढचा क्वेश्चन आहे, जनहित याचिका संकल्पनेचा जन्म कोठे झाला? तर हिचा जन्म अमेरिकेत झाला होता, म्हणजे जनहित याचिका, त्यालाच PIL असं पण म्हणतात. तर हिचा जन्म अमेरिकेत झालेला आहे. तर मग भारतात जनहित याचिकेची सुरुवात कोणी केली होती? तर ही संकल्पना भारतात सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश होते 17वे PN भगवती यांनी हिची सुरुवात भारतामध्ये केलं होतं. आता बघा, त्यांचं पाठीमागच्या 1-1.5 वर्षापूर्वी त्यांचं निधन पण झालेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो आहे तो 1958 साली संमत करण्यात आलेला आहे. तर मग जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कधी झालेला आहे? तर तो झालेला आहे 1961. कोणता? जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961. पुढचा क्वेश्चन पहा, मुंबई विद्यापीठाची LLD सन्माननीय पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे राघव भांडारकर, हे पहिले भारतीय होते ज्यांनी मुंबई विद्यापीठाची LLD ही पदवी मिळवली होती. तर LLD म्हणजे काय? तर डॉक्टर ऑफ लॉ, किंवा त्यालाच डॉक्टर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ असं पण म्हणतात. तर 11 नंबरचा क्वेश्चन बघा, सूर्य हा डॅश डॅश वायूपासून बनलेला आहे? तर सूर्य हा हायड्रोजन व हेलियम, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा, सूर्य हा हायड्रोजन व हेलियम या वायूपासून बनलेला आहे. 12 नंबरचा क्वेश्चन पहा, प्रकाशाचा वेग सेकंदास डॅश डॅश किलोमीटर इतका आहे? म्हणजे जो प्रकाशाचा वेग आहे तो प्रति सेकंदास किती किलोमीटर इतका आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 2,99,752 एवढा एका सेकंदात प्रकाश वेग धारण करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे डॅश डॅश राज्यात आढळते?
तर ही जमात झारखंड राज्यात आढळते. तर असे पण प्रश्न येतात, म्हणजे वेगवेगळ्या जमाती आणि ते कोणत्या राज्यात आढळतात, किंवा महाराष्ट्रामध्ये पण भिल्ल, गोंड हे जे आदिवासी जमाती आहेत तर त्यांचे जिल्हे कोणते, अशा प्रकारे इथे क्वेश्चन फ्रेम होतात बघा. तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा आणि तशा प्रकारचे तयारी करा. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. कोल्हेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर व पुलिकत हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनारी प्रदेशात आहेत. तर कोल्हेरू हे कसं आहे, गोड्या पाण्याचं सरोवर आहे, आणि पुलिकत हे सरोवर कसं आहे तर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि ह्याचं करेक्ट आन्सर आहे आंध्र प्रदेश राज्याच्या किनारी प्रदेशात हे आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते, घटना समितीचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोयना या प्रकल्पाचाच एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र कोठे आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे रत्नागिरी येथे आहे जलविद्युत केंद्र, जे की पोफळीमध्ये आहे. कोयना जलाशय किंवा कोयना धरण जे आहे ते कोयना नदीवरच आहे, आणि त्या कोयना जलाशयाला एक वेगळं नाव आहे, त्याचं नाव आहे शिवसागर जलाशय. कधी कधी हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, शिवसागर जलाशय. तर शिवसागर जलाशय असं नाव कोणत्या धरणाला दिलेलं आहे, तर ते आहे कोयना धरणाला, ते पण लक्षात ठेवा. 17 नंबरचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत. तर बघा, तंबाखूचं उत्पादन कुठे केलं जातं, तर ते आहे कोल्हापूर, सांगली आणि सातारा. म्हणजेच एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तिथे तंबाखूचं उत्पादन केलं जातं, कोल्हापूर, सांगली आणि सातारा. पुढचा क्वेश्चन पहा, मुंबई बंदरातून परदेशांशी होणारा व्यापार भारताच्या एकूण व्यापाराच्या डॅश डॅश इतका आहे. तर मुंबई बंदरातून किती टक्के व्यापार केला जातो, तर ते आहे 25%. एकट्या मुंबईमधून व्यापार फॉरेन कंट्रीसोबत केला जातो 25%. 19 नंबरचा क्वेश्चन पहा, सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते. तर सातवाहन काळातील महत्त्वाचं शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनसाठी महत्त्वाचं केंद्र होतं पैठण. सातवाहन काळाचा संस्थापक होता राजा सिमुक, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे जी मी एक्स्ट्राची माहिती सांगत आहे किंवा क्वेश्चनचं अनालिसिस करताना आपण 4ही ऑप्शनबद्दल माहिती घेतोय, तर ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवत जा, कारण त्याचाही फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तर बघा, 20 नंबरचा क्वेश्चन आहे, कंकालेश्वराचे जलमंदिर हे डॅश डॅश शहराचे एक भूषण आहे. तर कंकालेश्वराचं जे बीडचे लोक असतील त्यांनी नक्कीच पाहिलं असेल कंकालेश्वरचं मंदिर. बघा, सगळीकडून पाणी आहे आणि मधात मंदिर आहे, तर ते आहे बीडचं, म्हणजेच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देशात कोणत्या वर्षापासून दिला जातो. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1992. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 1992 पासून दिला जातो. तर बघा, हा भारतातील जे खेळ आहेत तर खेळासाठी हा सर्वोच्च सन्मान दिला जातो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आणि आता 2021 पासून या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामांतर म्हणजे नाव चेंज केलं आहे, आणि आता त्याचं नाव झालं आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. तर अशा प्रकारे 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामांतरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार झालेला आहे. आणि या पुरस्काराची स्थापना कधी झाली होती, 1991-92 साली. तसंच स्वरूप काय आहे, एक पदक दिलं जातं, एक प्रमाणपत्र आणि 25 लाख रुपये रोख, अशा प्रकारे ह्याचा सन्मान किंवा ह्याचं स्वरूप आहे. तसंच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023चा कोणाला भेटला होता, तर हा चिराग शेट्टी. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. चिराग शेट्टी करंटशी रिलेटेड आहे बघा हा क्वेश्चन. 2023चा एक आहे चिराग शेट्टी आणि दुसरा आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी. दुसरं कोण आहे, सात्विक साईराज रंकीरेड्डी. अशा प्रकारे दोघांना 2023चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणजेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. हे दोघांचे नावं लक्षात ठेवा किंवा पाठच करून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज.
तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाचा गौरव उल्लेख केला जातो? तर सावरपाडा एक्सप्रेस असं कविता राऊतला म्हटलं जातं किंवा कविता राऊतचा अशा प्रकारे नामोल्लेख केला जातो. तर हिमा दास जी आहे तिला धिंग एक्सप्रेस असं म्हटलं जातं, धिंग एक्सप्रेस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या खेळाडूने फिफा सर्वोत्तम फुटबॉल 2023चा पुरस्कार पटकावला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे लिओनेल मेस्सी. ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. फिफा सर्वोत्तम फुटबॉल 2023चा लिओनेल मेस्सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एव्हरेस्टसह जगातील 5 सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील पहिली दिव्यांग महिला कोण? तर तिचं करेक्ट आन्सर आहे अरुणिमा सिन्हा. तर अरुणिमा सिन्हा ही ट्रेनच्या पटरीवर पडली होती आणि तिच्या म्हणजे पूर्ण रात्रभर तिच्या पायावरून 10-12 ट्रेन गेल्या होत्या आणि त्या पायाचा पूर्ण चुराडा झाला होता. तरी पण त्यानंतरही तिनं स्वतःला सावरून अशा प्रकारे जगातले 5 सर्वोच्च शिखरं तिनं सर केले होते आणि अशा प्रकारे जगातली पहिली महिला आहे जिने की अपंग असतानाही किंवा एक पाय नसतानाही तिनं सर्वोच्च शिखरे सर केली होतं. ती आहे अरुणिमा सिन्हा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, देशातील प्रथम मोटार बाईक ॲम्ब्युलन्स प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन व त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट्स आणि अशा प्रकारचे PDF पण तिथे भेटून जातील. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही टाईम टू टाईम सर्व व्हिडिओ पाहू शकाल. तर त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडला शेअर करा, तसंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. थँक्यू व्हेरी मच.